नमस्कार मित्रांनो, सर्व बांधकामगार मित्रांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। बांधकाम योजनेचे ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया जे बंद करण्यात आली होती ते आता पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे। तुम्ही आता घरी बसल्या आपल्या नवीन अर्ज किंवा नूतनीकरण म्हणजेच रिन्यूअल जे आहे ते पूर्वीप्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने करू शकता। याविषयी बांधकामगारचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्यामध्ये एक सूचना सुद्धा पाठवण्यात आली आहे। तर काय आहे त्या सूचनेमध्ये याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वात अगोदर तुम्हाला bocw.in या वेबसाईटवर यायचे आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा दिलेले आहे। वेबसाईट उघडल्यानंतर खाली स्क्रॉल केल्यावर हे जे नोटीस आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल। काय आहे या नोटीसमध्ये तर मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे। बांधकाम कामगार आपले नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील। याचेच अर्थ असे मित्रांनो की लाभार्थ्यांना आता नवीन अर्ज किंवा नूतनीकरणासाठी तालुका सुविधा केंद्रात जाण्याची आवश्यकता नाही। त्यांना जर नवीन अर्ज किंवा नूतनीकरण करायचे असेल तर ते ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून म्हणजेच ते स्वतः आपले अर्ज जे आहे ते करू शकतात किंवा दुसऱ्यांकडून आपले अर्ज जे आहे ते करून घेऊ शकतात। अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल। 6 फेब्रुवारी 2025 पासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे। निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल। ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील। म्हणजेच मित्रांनो, अर्ज भरल्यानंतर तुमच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तुम्हाला तुमच्या सोयीनुसार एक तारीख निवडून घ्यायची आहे आणि जे काही तुम्ही तारीख निवडले असाल त्या तारखेला तुम्हाला तुमच्या कागदपत्रांसह तुम्ही निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल। आणि तुम्ही जर ठरवलेल्या तारखेस आपल्या कागदपत्रांसह तालुका सुविधा केंद्रात हजर राहिले नाहीत तर तुमचे अर्ज जे आहे ते नामंजूर करण्यात येईल। तर या गोष्टीवर तुम्हाला लक्ष द्यायचे आहे। त्यानंतर खाली लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत सुद्धा या ठिकाणी माहिती सांगण्यात आलेली आहे। तर ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे। म्हणजेच या अगोदर ज्या लाभार्थ्यांनी अर्ज करून तारीख निवडलेली असेल ते तारीख जे आहे ते रद्द करण्यात आलेली आहे। आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात। म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे पडताळणीसाठीचे तारीख रद्द करण्यात आलेले आहेत त्यांना नवीन तारीख निवडून घ्यायची आहे। तर ते कसे करावे त्याबद्दलची माहिती सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावर क्लिक करायचे आहे। सिस्टीम तुम्हाला तुमच्या नोंदणी क्रमांक विचारेल तर ते नोंदणी क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक OTP येईल। ते OTP पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याच्या पोचपावती क्रमांक या ठिकाणी भरायचे आहे। त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता। त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता। तर मित्रांनो, ज्या लोकांचे तारीख रद्द करण्यात आलेले आहेत त्यांना खाली या ठिकाणी चेंज अपॉइंटमेंट डेट फॉर क्लेम असे नवीन ऑप्शन जे आहे ते पाहायला मिळेल। तर या ठिकाणी जाऊन त्यांना आपल्या सोयीनुसार कागदपत्रांच्या पडताळणीसाठी एक तारीख जी आहे ते निवडून घ्यायची आहे। तर अशा प्रकारची ही माहिती होती। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।